छत्रपती शिवाजी महाराज की जय। आणि आपली गाडीची अवस्था पण त्या स्वस्ताने महाग घेतली आयफोनमधून। फक्त एवढी गोष्ट 1000 रुपयाची आहे आणि काय कामाची नाही। तर मग जयगडच्या दिशेने चाललो आहे आणि तारेच्या खालून तारों के नीचे से जयगढ़ जाते हुए हम भाई स्पीड ब्रेकर असे काय तिथे आणि बहुतेक तरी पोहोचत आलं कारण 1 किलोमीटर दाखवत आहे। मंदिरापासून जवळच होतं 2-3 किलोमीटरचा रस्ता आहे आणि आलो आहे बऱ्यापैकी जयगडच्या जवळ आलो आहे। जयगड बघूया कसा आहे। ॲक्च्युली गाडी पहिली जयगडला आली आणि मग आता तिथे मंदिराकडे गेली आहे। त्यामुळे आपला सिनेमॅटिक आपला सिनेमॅटिक शूट करणार सुशांत त्या गाडीत आहे। तर त्याने आता शूट केलं असेल तर सिनेमॅटिक येतील, पण नसेल केलं तरी माझे पण शॉर्ट्स येतील थोडे बहुत। म्हणजे ते DJIमधून शूट होतील त्यामुळे जरा आणि ते सिनेमॅटिकमध्ये जरा वेगळंच म्हणजे लुक अँड फील वेगळाच येतो। तर त्याने शूट केलं असेल तर नक्की येईल ह्याच्यात आणि नसेल तर मग माफ करा। माझ्या DJIच्या नजरेतून तुम्ही बघा कसं वाटतं आहे तुम्हाला, किती मजा येते तुम्हाला। आणि मला पण जयगड बघूया कसा आहे। आणि छोटे छोटे स्पीड ब्रेकर का टाकलेत कळत नाही मला। आणि हे काय आहे मध्ये त्रिकोण काय उभं आहे इथे काय माहीत नाही। स्तंभ आहे कसलं तरी असेल। आणि फॅक्टरीच्या या साईडला आलो आहे आता। अजून 450 मीटरवर जयगड दाखवतो आहे। पाहिला स्पीड ब्रेकर। इथे काय भाई इथे पण समुद्र आहे भाई। समुद्र की खाडी आहे? खाडी असेल, खाडी म्हणत असेल बहुतेक। फायनली आपण जयगडला आलेलो आहे। तुम्ही बघू शकता किल्ल्याची भिंत, तटबंदी। जयगड कसा आहे आपण पाहूया। आणि इतिहास आपल्याला माहीत नाही काय आहे काय नाही, म्हणजे काहीतरी वेगळं असं बनवलेलं दिसतोय। बऱ्यापैकी म्हणजे हे जे लिहिलं आहे नका करू गड किल्ल्याची घाण, त्यासाठी काहीतरी जणांनी केलं होतं आपल्या जीवाचं रान। हे तर खरंच आहे। खरंच गड किल्ल्यांवर कुणीही कचरा करू नका। आणि गडाचा बहुतेक तरी हा एंट्रन्स आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत आपण किल्ल्यात एंटर होऊया। बऱ्यापैकी मोठा आहे, म्हणजे ही जागा बघितली तर खूप मोठी आहे, प्रशस्त। म्हणजे आता आपल्याला कुठे काय आहे काय नाही ते आपल्याला आयडिया नाही। आपण वाचू आणि बघू सगळीकडे। हे काय छोटे छोटे रूम्स आहेत वाटतं, नाही लांब लचक आहे म्हणजे काहीतरी असेल। आपण तटबंदीवरून फिरू, वरून बघूया कुठे काय आहे। तिथे मंदिर आहे कसलं, ते बऱ्यापैकी मोठं आहे। ॲक्च्युली मी हेल्मेट घालूनच शूट करतो आहे आणि त्यामुळे गरम होतं आहे आणि त्यामुळे थोडं सफोकेशन होतं आतमध्ये। श्वास माझा फुलतो आहे आता आणि कॉफमुळे अजून फुलतो आहे। तरी बऱ्यापैकी मोठा किल्ला आहे, बऱ्यापैकी म्हणजे त्यावेळेस बांधला असेल। इतिहास नाही माहिती मला, सॉरी। म्हणजे कुणाच्या ताब्यात होता, कुणाच्या ह्याच्यात होता, कोण बघत होतं, कोण सुभेदार होते किंवा कोणतेच किल्ल्याचे होते, नो आयडिया, सॉरी। आणि मस्त समुद्राला लागून हा किल्ला आहे, सुंदर आहे एकदम। आणि जी हवा येते भाई या बुरुजावरून वेगळ्याच प्रकारची। आणि हे बहुतेक इथे पाणी असणार त्यावेळेस, म्हणजे कोणी शत्रू आला तर डायरेक्ट। आणि तहान तर भरपूर लागली आता मला जरा सध्या। आता कुठे पुढे थांबू, दुकान बिकान बघून आणि पाणी पिऊ।
फिरून येऊया ना. म्हणजे काय बोलू, एक तर मला माहीत नाही. हां हां खूप मोठा आहे बघ ना. अच्छा इकडनं रस्ता नाही त्या साईडला, त्याला भिंत पडली इकडनं. तर ती ही रिक्स मी घेणार नाही वरून द्यायची. जर पडलो तर मग पडलो तर मग संपलं माझं आयुष्य. म्हणजे हातपाय तुटतील, मरणार नाही, बाकी काय नाही. पण इकडनंच तुम्ही बघा, झूम करून दाखवतो थांबा जरा. चेंज द मोड, जरा आपण झूम करून दाखवूया बऱ्यापैकी. म्हणजे वेगळं काहीतरी आहे, झूम करून दाखवतो. आणि तिथे बोटी पण आहेत बघा. आणि जंगल आहे पूर्ण, त्यामुळे कुठे जायला थोडीशी भीती वाटते, कारण काय असेल बिसेल, त्यामुळे बस बाकी काय नाही. तर मग येतो जयगड, त्या साईडला जाऊया, थोडंसं बघूया काय आहे काय नाही. आणि आता बहुतेक तरी मी चला ह्याच्यातूनच शूट करतो. तर मग काय बोलू, काय नाही, जाऊ द्या, एन्जॉय करा. जर सुशांतने सिनेमॅटिक शूट केले असतील तर ते येतील, याच्या पुढे नसतील केले ते सगळं डिलीट होणार आहे, बाकी काय नाही. अच्छा लेटेस्ट न्यूज आली आहे, सुशांत गिम्बल आत घेऊन नाही गेला, त्यानं सिनेमॅटिक शूट केले नाहीत. तर मग त्याला गडावर घेऊन देण्यात येणार आहे. त्याला या गडाच्या तटीवरून आम्ही फेकू खाली. आणि मस्त आहे भाई, म्हणजे अजून पाऊस आला, आम्हाला भिजण्यात मदत होणार आहे. पाऊस आलेला आहे आणि छत्री रेनकोट विनकोट काय नाही आपल्याकडे. माझी बॅग तुझ्याकडे. ओके चल आपण गड धाव घेऊ, कुठेतरी आश्रय घेतो, थांबा येतो मागो, पळा 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 पळा, किल्ल्यावर पाऊस आला, पळा पळा. तर मग जयगड झाला बघून. आता पुढे पाऊस आला मध्येच, त्यामुळे निघालो तिकडनं. कारण रेनकोट वगैरे सगळं काही बॅगेत आहे आपल्या, बॅगेत बोलतो आहे गाडीत आहे. आणि व्हाईट शर्ट घातलेत ना आम्ही दोघांनी, त्यामुळे जरा निघालो तिकडनं. आणि आता निघालं ते म्हणजे आरेवारे बीच, आरेवारे बीचला चाललो आहे. आणि कसं आहे तिकडे बघूया काय आहे काय नाही आहे. आणि थोडं जपून चालवतो, कारण व्हाईट शर्ट घातले ना मी. ॲक्च्युली मंदिरात जायचं होतं म्हणून जरा चांगले कपडे घातली, माझ्या मते तरी चांगले, तुमच्या मते माहीत नाही कसे, म्हणजे चांगलेच आहेत बऱ्यापैकी घातलेले. व्हाईट शर्ट घातलं आहे, त्यामुळे चिखल उडला तर व्हाईट शर्टचं संपलं कारभार, फेकून टाकायचं, डायरेक्ट इकडेच फेकून टाकावं लागेल. ते पोचेपर्यंत त्याचा अंतिम संस्कार होऊन जाईल. त्यामुळे जरा हळू आणि आरामात चालू, कारण पाऊस येऊन गेला, तुम्ही बघू शकता. पावसाने थैदोस घातला थोडासा. आणि संध्याकाळचे 6:15 झाले आता. आणि गाडी आणि आमचं पूर्ण गणित चुकलेलं आहे. गाडी भलतीकडे आणि आम्ही भलतीकडे आहे. गाडी दुसरीकडे गेली, आम्ही दुसरीकडे आलो, असं झालं आहे उलटा पालटं. थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं, त्यामुळे पण मजा येते आहे भाई रोडवर गाडी चालवायला, असे स्पॉट बघायला. आणि काही काही स्पॉट तर आम्ही ठरवले पण नव्हते, आणि जे ठरवलेले त्यातले 1-2 आम्ही कॅन्सल झाले आमचे काही कारणास्तव. ते कारण मला माहीत नाही, कारण मला फक्त बोलले मी, कारण रूट आपण प्लॅनच नव्हता गेलेले, रूट बीट काय आपल्याला प्लॅन नाही. आणि समोर समुद्र आहे. कुठून मागे उडालं झालं शेवटी तेच की मागून ठाकूरच्या शर्टावर चिखल उडालेला आहे. त्याने पण वाईट घातलं आहे. आज आम्ही सगळ्यांनीच वाईट घातलं आहे मेन म्हणजे. तर म्हणजे मी पूर्ण वाईट नाही घातलं आहे, व्हाईट आणि रेडिश व्हाईट असं काहीतरी घातलं आहे प्रिंटेड, जे तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच आहे, मग मी का सांगतो आहे तुम्हाला. तर मग जाऊ द्या, आता निघालो आहे, थोडे कपडे तर घाण होणारच. पाऊस सकाळपासून नव्हता, अचानक आला. देवाची कृपा होती की सकाळपासून कुठेच पाऊस नाही लागला आम्हाला. आईच्या गावात थोडासा लागला जेव्हा घरातून निघालो त्या रूममधून, त्यानंतर कुठेच पाऊस नाही लागला. आणि आता थोडासा भेटला. आणि प्लीज पूर्ण रूमवर पोचेपर्यंत पडू नको, कारण रेनकोट नाही आता आमच्याकडे. जे रेनकोट काय भेटणार आहे तो आरेवारेला भेटला तर भेटला,
जर ते लोक तिकडनं पण पुढे निघून गेले तर मग रेनकोट तिथे पण नाही भेटणार आहे आणि आम्हाला भिजत जावं लागेल मग, आणि भिजून मग वाट लागून जाईल कपड्यांची, स्वतःची, सगळ्याच गोष्टीची. आणि रेनकोट तसा माझा काय, रेनकोट म्हणजे अपर बेस्ट आहे, अपरमध्ये पाणी नाही जाते, पण खालची पॅन्टीला काय झालं आहे माहीत नाही, अख्खं म्हणजे जसं काय पावसात असा उभा आहे मी आणि भिजतो आहे अशी अवस्था करून टाकतो, एवढं भिजवून टाकतो आहे. तर मग आरे वारेपर्यंत पोचतो कसा तरी, पावसाला घाबरत जरा, कारण ढगाळ वातावरण तर नाही वाटत आहे, पण कधीही येतं मध्ये. उन्हात पण पाऊस पडत होता भाई, आता मगाशी उन्हात पाऊस पडत होता, मी टाकले आहेत, तुम्ही क्लिप बघितले आहेत ना त्यात, तर उन्हात पाऊस पडत होता. चाललो आहे हे भाई, थांब थोडं पाण्यातून लांब, पाण्यापासून लांब घेऊ आणि 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 स्पीड ब्रेकर, खड्डा आणि कचरे करून काहीतरी आहे, तिथे पोचलो आहे. आणि हा भलता रस्ता दाखवत नाही की तोच आहे काय माहिती, मग अशी या रस्त्याने आलेलो की नाही तेच आठवत नाही मला. तर मग बाहेर निघतो, नवीन काय रोड असेल तिथे भेटतो, आणि काय झालं आमच्यासोबत तर नक्कीच व्हिडिओत तुम्हाला कळेल. आणि या स्वर्गातून रस्त्यातून चाललो आहे हळूहळू पुढे. आणि व्ह्यू बघा, तुम्ही शॉर्ट्स तर बघितले असतील. आणि मच्छी बघा तुम्ही पकडून आणली आहे, मंदिर आहे तिकडे, आणि व्ह्यूचा भाई ब्रँड आहे. आणि आपली गाडीची अवस्था पण दाखवतो आज तुम्हाला. गाडीची अवस्था खूप बेकार आहे, सगळीकडे माती आहे, पूर्ण माती झाली आहे गाडी. आणि नुकसान झालं आहे थोडंसं, ते म्हणजे बघा एक इंडिकेटर गायब आहे, इंडिकेटर तुटून पडला कुठेतरी, त्यामुळे बाकी काय नाही. बाकी व्ह्यू भाई एक नंबर आहे. मग बऱ्यापैकी रस्ता आम्ही कवर केलेला आहे. आरेवारे वीज 18 मिनटावर दाखवतो आहे. पोचत आलो आहे आरेवारेला, आणि पुढे काय कसं असेल माहीत नाही. तर बऱ्यापैकी मजा आली, थोडं गप्पा मारत येत होतो त्यामुळे शूट नाही केलं. वाय समुद्र, गणपतीपुळेच्या तिकडनं चाललं आहे पुढे हळूहळू. तर मग समुद्र बघा भाई, समुद्र खवळलेला समुद्र आहे. हवा मस्त हवा चालू आहे, नाही चालू आहे, गाडीवरती जी हवा लागते तीच लागते. आणि 9 किलोमीटर आहे, पेट्रोल खूप आहे. आणि आत्तापर्यंत आपण टोटल गाडी चालवली आहे 493 किलोमीटर्स. म्हणजे विचार करा, गाडीने चांगली साथ दिली, मजा येते. फक्त चेन पॉकेटचा परत इश्यू सुरू झालेला आहे. आणि भाई इथे हवा आहे, इथे हवा आहे, बघा ना काय व्ह्यू आहे. व्ह्यू दाखवण्यासाठी फक्त आणि फक्त व्ह्यू दाखवायला आपण थांबलेलो आहे इथे. आणि व्ह्यू बघा, ॲक्च्युली जो व्ह्यू आहे तो काहीतरीच भन्नाट आहे. अजून सनसेट नाही झाला, सनसेटच्या वेळेस मी बघू जमलं तर इथे येऊ आणि सनसेट शूट करू आपण. पण समुद्राचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो ते म्हणजे आता दुसऱ्या एक आहे बॅटरी लो आपल्या सस्त्याने महाग येतो आयफोनमधून. तर मग मस्तपैकी भाई काय फोटो आलेत, इंस्टाग्रामवर टाकीन. सेम आहे आपलं इंस्टा बायो पण, इंस्टाची म्हणजे जे फेसबुक बोलतो आहे काय बोलतात त्याला, यूट्यूबची जे आपलं नाव आहे तेच इंस्टाचं पण आपलं ID सेम ID नाव ID काय असतं जे काय आहे ते. आणि आरेवारे अजून 8.7 किलोमीटर्स लांब आहे आपल्यापासून. आणि गाडी कुठे आहे माहीत नाही आम्हाला, आम्ही आमचे दोघे चाललो आहे
अरे वारे. आणि रूम पण बघायची आहे भाई. रूम नाही बघितली अजून. ते लोक पण, त्यांना जस्ट आता फोन केलेला, ते लोक रूम बघतात आहेत आणि आम्ही रूम बघू. पण अरे वारे पण बघू, कारण सनसेट बघायचं इच्छा आहे आपली. एवढा समुद्रकिनारी आहे आणि सनसेट नाही बघितलं तर मजा नाही. असं तर नेहमी बघतो आम्ही सनसेट मुंबईत, पण इकडचं दृश्य वेगळं आहे भावांनो. इकडे जी एक मिनट रेकॉर्डिंग चालू आहे. हां, मी विसरतो, म्हणजे बटन दाबले नाही दाबले. आणि इकडचं दृश्य काहीतरीच वेगळं आहे, त्यामुळे जरा इथे सनसेट बघायची मजाच वेगळी आहे. आणि अरे वारे अरे वारे अरे वारे, नाव पण मस्त आहे ना, अरे वारे. 8.2 किलोमीटर्स दाखवत आहे. आता कुठे जायचं आहे? ह्याच्या एकच रस्ता आहे. आता 8.2 किलोमीटर दाखवत आहे, तर चाललो आहे. आणि चैनीने पुन्हा आवाज, खडखुड देवाचं मंदिर आहे. वाव, का शांत सुंदर मस्त नदी होती रे. तर माझ्याकडे स्टिक गाडीत आहे आपली. स्टिक असती तर मी पाण्यात टाकला असता, आणि जर मासे असते तर भाई व्ह्यू, म्हणजे ते फुटेज काय आली असती. इतका टाईमपासून मी ट्राय करतो आहे. आता मध्ये आम्ही जय विनायक मंदिरात गेलो, तिथे पण मासे भयंकर मस्त होते, रंगीबिरंगी मासे होते. पण पाणी थोडंसं गढूळ होतं, त्यामुळे फुटेज काही चांगली आली नाही. आणि त्यामुळे ती टाकणार आहे मी. पण तर टाकली असेल तर माहीत नाही, कारण ते ह्याच्या आधी झालं आहे ना, तर एडिट करताना कळेल ते. बघूया फुटेज एकदा, म्हणजे काय करता येईल का, त्या फुटेजसोबत खेळता येईल का, तेव्हा आपण चेक करू. आणि थोडंसं विला पण शोधत चाललो आहे, विला किंवा राहायला ठिकाण किंवा काही, की जेणेकरून आपल्याला जरा बऱ्यापैकी जरा आराम करता येईल. कारण संध्याकाळचे 6:30 झाले आणि सकाळी निघालो आहे 11-12 वाजता काहीतरी. आता काही लवकर नाही निघालो, मस्त झोप बीप काढून निघालो आहे. कारण फटे झोपलेलो काल मी, कारण किती दिवसाची झोप होती माझी ती, म्हणजे कुंभकर्ण झालेलं अक्षरशः मी रात्री. सकाळी कसा उठलो आहे माझं मला माहिती, चांगलाच उठलो. कसा उठलो म्हणजे चांगलाच उठलो आहे. आणि अरे वारे बीच, अरे बीच गायब झाला आहे आता, थोडंफार जंगलात आलो आहे. अरे वारे बीच बघायचं आहे मला. प्लेन लँड करायला बनवलं आहे. हेलिकॉप्टरचं हेलिपॅड आहेत, लोक गाड्या पॅड करतात तिथे. संजय दत्त आणि शाहरुख खानचं प्लेन हे हेलिपॅड लॉन्च होता भाई इकडे. सगळे उतरतात, शाहरुख आणि संजय दत्त. हा भाई, जरा जवळचा माणूस आहे शाहरुख खान आणि संजय दत्त, म्हणजे घरातलं राहतं आहे माझ्या ठाकूरचं. तर ते त्याला फोन बिन करत असतात. त्यांचं आणि ह्याचं जरा चालतं त्यांच्यात, त्या गप्पा गोष्टी होत असतात. इथे आमची जागा आहे, तिथे ती प्रॉपर्टी आहे, बाकी काही नाही. आणि गाईज तुम्ही आता फक्त व्ह्यू बघा. ती मागे सगळी जी केली ठाकूरची ती आमची बक्षोदी होती. आणि गाईज व्ह्यू बघा, अरे वा रे भाई. इकडनं डायरेक्ट जर असे एक्सी ब्रेक बीक फेल झाला, डायरेक्ट समुद्रात, डायरेक्ट समुद्र भाई. तर सॉरी बोललो त्यांना. आणि भाई व्ह्यू बघा, म्हणजे जी मजा आहे ती वेगळ्या प्रकारची आहे. काश मला ड्रोन माझ्याकडे असता आणि मला उडवता येत असता. आम्ही ड्रोन घेणार होतो, पण आमच्यामध्ये कुणालाच उडवता येत नाही, त्यामुळे आम्ही ड्रोन हे नको. तर ड्रोन असता कन्फर्म उडवला असता. भाई काय व्ह्यू आहे, आई शपथ सांगतो, व्ह्यू आहे. म्हणजे भाई खाली काय आहे, समुद्र, इथे डोंगर आणि मध्ये रस्ता. आणि ड्रोन शिकणार मी जर तुम्ही मला सबस्क्राईब. हां भाई बोलले, पाठवून आपल्याला भाई बोलतो आहे की ड्रोन घ्यायच्या आधी या लोकांना सांग की तुम्ही सबस्क्राईब करा, सपोर्ट ठेवा, सबस्क्रायबर्स वाढवा माझे, व्ह्यूवर्स वाढवा माझे, मला पोचवा त्या लेवलला की मी ड्रोन घेऊन पण शूट करावं. कारण आधीच DJIचा खर्च केलेला आहे ना आपण, त्यामुळे जरा पैसे असे थोडेसे असे हात असे ठेवावे लागतात थोडे, कारण राईड पण करा, सगळं खर्च पण आहे. आणि टोटल पेट्रोल किती गेलं आतापर्यंत ते मला माहीत नाही. मी विसरतो, मी सगळं शपथ सांगतो, या सगळ्या गोष्टी मी विसरतो. आणि स्टिक पाहिजे होती, स्टिक गाडीत राहिली आहे. स्टिक असती भाई, खरं सांगतो भाई, करामती व्ह्यू आहे, एक नंबर व्ह्यू आहे. मजा आली असती थोडंसं कॅमेरासोबत खेळायला. आणि पुढे गाव आहे, वाहने सावकाश चालवा.
आणि व्ह्यूच्या नादात मी बंगला बघितलंच नाही कुठे भाई. काजेरी भाटी नेवरे असं काहीतरी नाव आहे. मागून मला माझा मित्र थोडंसं गरम करतोय. गरम म्हणजे तसावाला नाही, म्हणजे वस्तू घेण्यासाठी गरम करतोय तो मागे बसून, की ड्रोन 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 अशी ती मला खाज आहे कुठल्याही गोष्टीची, की म्हणजे असं मला जर कोणी केलं ना असं तशी पिन मारली ना, मी माझ्या ते अंगात मस्ती आहे म्हणजे मग ते अंगातला शब्द चेंज करा आणि तिथे तो स्पेशल इफेक्ट्सवाला शब्द टाका, तुम्हाला कळेल कुठे मस्ती आहे. तर ती मस्ती आहे माझ्या अंगात, की मला कुणी असं पिन मारली, टाचणी मारली, आणि पिन टाचणीचे पण शब्द तुम्ही चेंज करून वापरू शकता तुमच्या हिशोबाने. तर मी ते होतं माझं असं तर घेऊया चला, त्यासाठी तो मागे बसून मला जरा खुणवतोय. पण तुम्ही लाईक करा, आपण घेणार सगळ्या गोष्टी घेणार भाई. भविष्यात आपण अजून राईड करणार आहे, हे तर सुरुवात आहे. म्हणजे राईड मी ह्या आधी पण केल्यात, पण आधी कधी यूट्यूबवरती आलो नव्हतो. हे तुम्हाला मी सारखं का सांगतोय. हां तरी ऐका परत, मला काय ऐकायचं भाई, तुम्ही व्ह्यूअर्स आहात, तुम्ही ऐकणार तर तुम्ही काहीतरी मोटिवेट होऊन पुन्हा नव्यान व्हिडिओ घेऊन येणार. तर मग अजून काही ना काहीतरी सेटअप लावीन. ह्याच्या आईची हे काय नकली ॲमेझॉनने पाठवलं मला माहीत नाही, उगाच मागवलं. 1000 रुपयाची गोष्ट ही, फक्त एवढी गोष्ट 1000 रुपयाची आहे आणि काय कामाची नाही, फालतू आहे, सगळ्यात फालतू. जर गणपतीपुळेची आहे मी रिटर्नला येतानाची, कॅमेरा असा तडतडत होता ना भाई, जसं काय दिवाळीची फुलबाजा येतो ना, तुडतुडी फुलबाजा. आणि एक मिनटं, रस्ता कुठे गेला भाई, रस्ता कुठे गेला, एक मिनटं. हां रस्ता आहे, गुगल मॅप गायब झालेला आणि मी लवडे लावले माझ्या. नाही वायरीची शिविका घातली मी, शिवी नाही घालायची. सगळे फॅमिली शो आहे आपला, फॅमिली शो आहे आपला. ॲक्च्युली वायर अशी पडलेली. हां तर मग कुठे होतो आयला विसरलो कुठे होतो मी. सोडा, कुठे आलो आहे, 3 किलोमीटर बाकी आहे. आणि एकदा आपण कुणाला तरी विचारूया इथे रिसॉर्ट काय, विला पार्किंग, हॉटेल दर्या आस्वाद नाही तिथे तर वाटत नाही कुठे. तर चाललं आहे हळूहळू, 3 किलोमीटर बाकी आहे. 2.9 किलोमीटर वारेला पोचायला. 2.8 किलोमीटर, 100 मीटर हळूहळू कमी होत जाणार. आणि पुढे रस्ता पण सुंदर आहे मित्रांनो, भावांनो. तमाम बम 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 चुकलं. तर मग मस्त गाडी पळवत चाललं आहे. 2.5 किलोमीटर्स ओनली, दॅन वी रीच द इंग्लिशच्या इच्छी अंग्रेजी मीडियम. हां अंग्रेजी याच्या याला अंग्रेजीच्या. आणि अरे वारे बीचला पोचलो आहे आपण. अरे वारे. आणि बाबू जरा जागा दे, एक नंबर. बाबूने जागा दिली मला आणि हा शब्द मला माझ्या त्याच्यातून काढून टाकायचा आहे, कारण मी खूप आणि बोलतो. आणि परत आणि बघितलं आईची कुटकट आहे. आणि भाई तिथे तुम्ही बघाल, थांबू काय मी, थांबून दाखवतो. शेडिंग बघा, पावसाची बोलते, समुद्राची शेडिंग. गाईज चेक दिस शेक दिस आउट शेड. म्हणजे तुम्ही व्ह्यू बघा. आता तर कुणाचा फोन आला आहे मला, कुणाचा दिला. तर मग तुम्ही बघा. आणि तिथे म्हणजे ह्याच्यात नाही शूट होणार, जरा फोन आला, फोनवरती चालू आहे वार्तालाप चालू आहे. तिकडे जे सूर्याची किरणं पडतात आहेत ना भाई, आणि अशी येतात एक नंबर. आणि लांबपर्यंत समुद्राचा बीच आहे, एक नंबर. आणि तिथे घर आहे भाई, त्या माणसाला काय मजा असेल. म्हणजे त्या घरातून असं चल समुद्रात आंघोळ आहे ना का. आणि घार उडते तिथे गाया जेवतात आहेत. आणि इकडनं पडलो तर गेलो समुद्राकडे. तर मग व्ह्यू तर भारी आहे भाई. 100% माझे पैसे वसूल. म्हणजे जेवढा आतापर्यंत थकवा आहे सगळा गायब झाला आहे. कारण मस्त आहे भाई, शपथ सांगतो. यावे कोकणात. हळूहळू सनसेट होईल. सनसेटला अजून खूप टाईम आहे.
बघू कुठे पॉईंट भेटला अजून एक पुढे तर नक्की थांबू आणि तिथे बघू यार. पण मला असं ते क्षण असे मी डोळ्यात माझ्या घेतोय काय बोलतात, क्षण असे मी माझ्या म्हणजे क्षण अनुभवतोय, बाकी काय नाही. स्मरणशक्ती ते साठवून ठेवते, कारण परत कधी येईल नाही येईल देवाला माहिती, कारण त्याच्याच हातात आहे इथे मला घेऊन येणं. पण सांगू नाही शकत. सुंदर दृश्य आहे इथे. राहणाऱ्या लोकांचं खरंच जळण होत आहे मला. एक मिनिट मला फोन दे ना जरा. शूट तर मग सिनेमॅटिक चेक दिस आउट. तुम्हाला हा शॉट आवडला असेल, मला तर खूप आवडला आहे. म्हणजे अविस्मरणीय क्षण आहे आयुष्यातले माझे हे, कारण रोज येणं तर आपलं इथे होणार नाही. आलो आहे आज आणि भाई शपथ मजा येते. हे असंच राहू दे सुंदर जग. आणि एक फोटो आहे मी दाखवीन तुम्हाला, टाकतो इंस्टावर. नाही इंस्टावर तर टाकणार आहे आणि इथेही टाकीन मी. तर मग मज्जा येते. तोंड काळपटलं आहे पूर्ण, तोंड काळपटलं दिसतंय का माहिती, दिसतोय का तुम्हाला तोंडाक काळपटलं आहे माझं पुढे. त्याला तो फोनवर बोलतोय तोपर्यंत थांबतोय, पुढे निघू. अरे वारे पोचू, बघू पुढे. तर मग थोडासा माईकचा बॅटरी डाऊन झालेली आहे, तर बॅटरी डाऊन झाली त्यामुळे पुढे मोठा ब्लॉग बहुतेक तरी नाही होणार. तर तेच सांगायला तुम्हाला आलो, बाकी काय नाही. तुम्ही हा व्ह्यू तर चेक केला, म्हणजे मस्त व्ह्यू होता. आणि ब्लॉग कसा शूट करतो बाय, असं शूट करतो आहे. कसं करतो आहे असं हेल्मेट लावून, हेल्मेटला मेहनत आहे थोडीशी करतो आहे. आणि तुम्ही या मेहनतीला मला लाईकच्या रूपात, सबस्क्राईबच्या रूपात आणि शेअरच्या रूपात शेअर करा भाई. व्हिडिओ पण शेअर करत राहा, कारण लोकांपर्यंत पोचवा मला. हे माझं स्वप्न आहे, तुम्ही पोचवाल मला. आणि येतो पुढे. थांबलं तर पुढे डायरेक्ट असाच ब्लॉग होईल, कारण माईक बंद झाला आहे, माईकची चार्जिंग संपली आहे. त्यामुळे आता पुढे भाई जरासं लांब, नाक असं मोठं दिसत होतं. हां, तर मग त्यामुळे जरा अरे बाईक माझी ट्रेन बघा. शुक्रवारपासून थांब जरा, हात दुखायला लागला. हां मस्त 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 अटक ना. हां कुठेतरी त्या कटकडीत पाय आहे ज्या. अरे थांब. हां नाही अडकत. हां चालेल असा. हां असा ठीक आहे, हा व्ह्यू पण ठीक आहे. तर मग तेच आहे शेवटी की माईक संपलं आणि तर चार्जला लावायचं आहे. बॅटऱ्या पण DJIची पण बॅटरी संपली. 3 बॅटऱ्यांमधली मी चार्जच नाही केलं, त्यामुळे त्रास. चला आता पुढे भेटू, जिथे पण थांबू तिथे ब्लॉक करू, मग दाखवू. मजा येईल तुम्हाला, बघा तुम्ही. चला नाही. तर मग अरे वारे बीचला पोहोचलो आहे. इथे विला बघतो आहे. विला, रूम, हॉटेल जे काय भेटेल ते. जर भेटलं तर एक बघितलं आहे आपण तिथे फुल, सगळीकडे फुल चालू आहे. सॅटर्डे त्यामुळे फुल आहे. बघू काय भेटलं तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोचेल ती बातमी की नाही पोचेल माहीत नाही, पण पोचायचा प्रयत्नच असेल थोडासा. पण बीचमध्ये एवढी मजा नाही, पण रोडवरती जी मजा आली वेगळी होती. आणि अभिषेक ट्राय करतोय फोन करून की भेटावं त्या ना, मला 8 जणांसाठी पाहिजे. तर बघूया भेटलं काहीतरी भेटलं थांबा फोनवरती भेटतो. आणि नाश्त्याच्या नादात सनसेट बघायचा राहून गेलेला आहे. हलकासा तांबडं झालेलं आहे, पण सनसेट गायब आहे. तर हा व्ह्यू फक्त बघा भाई, मस्त वाटतंय. असं वाटतंय दूध सगळीकडे आहे, भारी वाटतंय भाई. समुद्र एक नंबर वाटतोय. बहुतेक कोटी चालू आहे त्यामुळे पाणी कमी आहे, पण भाई मस्त आहे.